जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत ज्या राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत योजना येतात, ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, त्यासोबतच श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना आहे. यासोबतच आणखीन योजना आहेत, तर त्यांचा निधी डिसेंबर 2024 पासून डी-बी-टीद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली होती. त्याच धर्तीवर आता 2025-26 मध्ये सुद्धा तेच प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यात आलेली आहे. त्यासंबंधित आजचा जी-आर काढण्यात आलेला आहे आणि नोव्हेंबरचा जो हप्ता आहे, पात्र संबंधित सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये आता डी-बी-टीद्वारेच हा हप्ता वर्ग केला जाणार आहे. त्यासंबंधितच हा जी-आर आहे आणि 2025 नोव्हेंबर महिन्याचा सुद्धा निधीस मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर तुम्ही बघू शकता जी-आर काढण्यात आलेला आहे. यामध्ये सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे. तर शासन निर्णय बघू शकता. शासन निर्णयामध्ये सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डी-बी-टीद्वारे केले जाते. म्हणजेच ज्या बँक खात्याला आधार लिंक आहे त्याच खात्यामध्ये हे रक्कम जमा केली जात आहे, ते डिसेंबर 2024 पासून. म्हणजेच तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ घेत असाल आणि त्या योजनेसाठी जर तुम्ही दुसरं खातं दिलेलं असेल आणि डी-बी-टीला म्हणजेच आधार लिंक असलेलं बँक खाते दुसरे असेल, तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जे डी-बी-टीला लिंक आहे, आधार लिंक असलेल्या बँक खात्यास ती रक्कम जमा केली जाणार आहे, एवढे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकता जी-आर मध्ये त्यांनी दुसरा मुद्दा दिलेला आहे, ते म्हणजे आता नोव्हेंबरचा जो हप्ता आहे, नोव्हेंबर 2025, त्याच्याबद्दल एक अपडेट आहे. बघू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना अनुदान, त्यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि तसं ह्या दोन्ही राज्य पुरस्कृत योजना आहेत. आणि त्याच जोडीला केंद्र पुरस्कृत असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2025चे जे अर्थसहाय्य दिले जाणार आहे ते डी-बी-टीद्वारेच थेट हस्तांतरण त्यांच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे. तर त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शासनाचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं एक खातंसुद्धा उघडण्यात आलेलं आहे आणि त्याच खात्यामध्ये हा संपूर्ण पात्र लाभार्थ्यांचा निधी वर्ग केलेला आहे. तिथूनच आता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी-बी-टीद्वारे म्हणजे वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना ज्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पात्र लाभार्थ्याला जेवढा निधी दिला जातो शासनाकडून, तो निधी लवकरच नोव्हेंबर 2025चा वर्ग केला जाणार आहे त्या खात्यामध्ये. तुम्ही बघू शकता माहे 2025 नोव्हेंबर महिना. तर या संबंधित एक जी-आर होता. डी-बी-टीला आता प्राधान्य देण्यात आलेलं आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत. तर आता लवकरात लवकर तुम्हाला हव्या असलेल्या खात्यालाच, बँक खात्यालाच आधार नंबर लिंक करून घ्यायचा आहे, कारण आता डी-बी-टीद्वारेच पात्र लाभार्थ्यांना, या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना हा निधी दिला जाणार आहे आणि लवकरच पुढील 2 ते 3 दिवसामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती हा निधी नोव्हेंबर महिन्याचा वितरित केला जाणार आहे डी-बी-टीद्वारे. अशा प्रकारे एक महत्त्वाचं अपडेट होतं. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत डी-बी-टीद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरणास संबंधी हा जी-आर होता. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.